तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेचा विशेष व्लॉग आहे। तर मी आज केलेला आहे हेअर वॉश आणि आज मी खूप सुंदर अशी आपल्या स्वामींची पूजा करणार आहे, स्वामींचा अभिषेक करणार आहे। तर चला म्हटलं व्लॉगला स्टार्ट करण्याआधी तुमच्या सोबत 2 शब्द बोलून घेऊयात। तर आजचा व्लॉग विशेष असणार आहे। त्यानंतर आजच्या व्लॉग मध्ये एक डिफरंट थीम असणार आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे, छानशी पूजा करायची आहे। सो म्हणून सकाळपासूनच मी असा छान ड्रेस वेअर केलेला आहे, कुर्ता जो वरंगा ब्रँडचा आहे। तुम्हाला हवा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देईल, कारण भरपूरशा मैत्रिणी विचारतात मला ड्रेसेस बद्दल। तर हेअर वॉश केलेला आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे, घरातलं सगळं आवरून झालेलं आहे। आता करेल मी ब्रेकफास्ट आणि ब्रेकफास्ट नंतर लगेचच मला देवघर सजवायला घ्यायचं आहे आणि दुपारी सगळं शांत झाल्यानंतर मग मी स्वामींचा अभिषेक करणार आहे। तर आता मी तुम्हाला डायरेक्टली मी सजावट काय करणार आहे ते दाखवणार आहे। चला तर मग व्लॉग कंटिन्यू करा। तर मैत्रिणींनो, आज विशेष दिवस आहे, विशेष पूजा तर असणारच आहे। त्यामुळे विशेष पूजेसाठी छान अशी थीम माझी दर पूजेमध्ये असते, जसं की तुम्हाला माहीतच आहे। तर आजच्या पूजेची थीम पण जरा वेगळी आहे आणि हटके आहे। पूर्ण एकच कलर फॉलो न करता मी फक्त आसनांमध्ये कलर फॉलो केलेला आहे, तो पण रॉयल ब्लू कलर घेतलेला आहे। तर आजच्या पूजेमध्ये मी सगळं काही रॉयल ब्लू आणि वेल्वेटमध्ये मी वापरलेलं आहे। तर हीच आजची आहे थीम। तर रॉयल ब्लू कलरचा जे आसन आहे तुम्ही बघू शकता, ते मी टाकून घेतलेलं आहे चौरंगावर आणि छान असं ते सेट करून घ्यायचं आहे। ते इकडून तिकडून त्याला चुण्या वगैरे काहीच दिसायला नको, अगदी प्रॉपर वेमध्ये जर का तुम्ही सेट केलं तर एक छान आणि ऑर्गनाइज्ड लुक येतो त्याचा। तर मी अशा पद्धतीने व्यवस्थित ते सेट करून घेते। यासाठी थोडे 2-3 मिनटं तुम्हाला जास्त लागतील, बट वेळ काढा आणि छान असं सेट करून घ्या, जेणेकरून अगदी परफेक्ट स्क्वेअर वाटेल आणि छान दिसेल। तर मला आज स्वामींचा अभिषेक करायचा आहे। स्वामींचा अभिषेक मी आधी करून घेणार आहे, दूध आणि पाण्याचा अभिषेक करणार आहे। तर कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा अभिषेक करायचं मी आज ठरवलेलं आहे, तर तसं मी करणार आहे। आणि स्वामी स्तवन म्हणता म्हणता आपल्याला अभिषेक करायचा आहे। नेहमी आपला जो गुरुवारचा अभिषेक असतो, आपण श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्र उच्चाराने करत असतो। तर या आजच्या स्वामींचा जो जप आहे, स्वामींचा अभिषेक जो आहे तो मी स्वामी स्तवन म्हणत करणार आहे। तर आजची पूजा ना मला खूप अशी विशेष करायची आहे, जेणेकरून असं काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे। तर आज मी सुरुवातीपासून तुम्हाला देवांची पूजा दाखवलेली नाही आहे, कारण पूर्ण आसन वगैरे जे आहे ते आज स्वामींचं छान असं गुरुपौर्णिमा आहे, आपले गुरु स्वामी आहेत। सो त्यामुळे स्वामींचा फेवरेट कलर मी मेन देवघराचा आसनमध्ये ठेवलेला आहे, जो येल्लो कलर आहे, तुम्ही बघू शकतात। आणि त्यानंतर मग नेहमी येल्लोच काय, तर मग स्वामींचे जे कपडे आहेत, वस्त्र आहेत, ते रॉयल ब्लू आणि स्वामींना जे स्पेशल असे आसन बनवून घेतलेले आहेत आजच्या दिवसासाठी, ते रॉयल ब्लू मी घेतलेले आहेत। तर छान असं हे ओविश्री कलेक्शनमधून घेतलेलं ब्लू कलरचं आसन मी टाकलेलं आहे। त्याचा बॅकड्रॉप खूप मोठा आहे म्हणून मी ते लावलेलं नाही आहे। तर त्या आसनावर स्वामी आपले विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर येल्लोवर ब्लू तुम्ही बघू शकतात किती उठून दिसतंय। आणि खाली जे छोटे छोटे आसन आहेत ते देवांना मी वापरलेले आहेत, माझ्याकडे 4 ते 5 आहेत, सो तसे त्या पद्धतीने मी वापरले। तर या ठिकाणी मी तुम्हाला आता स्वामींचं आजचा जो शृंगार मी करणार आहे ते सगळं दाखवते। तर बघू शकतात आजचं सगळं काही रॉयल ब्लू, छान असं स्वामींसाठी वस्त्र, माळा सगळं रेडी करून घेतलेलं आहे एका ताटात। आणि येल्लोवर तुम्ही ब्लू बघू शकतात किती सुंदर दिसतंय। तर अशा पद्धतीने स्वामींचा आज सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे, त्यांचा शृंगार छान करायचा आहे। त्यामुळे मग सगळ्या काही विशेष वस्तू ज्या आहेत त्या पूजेसाठी ज्या मी वापरणार आहेत त्या तुम्हाला दाखवून देते। या सगळ्यांची तयारी मी आधीच करून घेत असते। तर आज स्वामींसाठी छान असा नवीन चांदीचा दिवा मिळालेला आहे, तर तो दिवा मी स्वामींसाठी वापरणार आहे, ज्यामध्ये मी गाईच्या तुपाच्या वाती वापरते। तर अशा टाईपचा हा चांदीचा दिवा आहे। ऑलरेडी माझा डेली यूजचा एक आहे, बट आज गुरुपौर्णिमा आहे, काहीतरी तर नवीन असायला हवं, सो त्यामुळे छान असं निरंजन चांदीचं। त्यानंतर हा स्क्वेअरमध्ये माझ्याकडे छान असं आसन आहे। तर हे आसन खूप सुंदर दिसतं, याला तुम्हाला वरून कापडाचं आसन टाकण्याची काहीही गरज नाही आहे। जर तुमच्याकडे नसेल त्या साईजचं तर तुम्ही असं जरी ठेवलं ना खूप छान वाटतं। हे मी आषाढी एकादशीला वापरलेलं, तर अशातलंच हे स्क्वेअरमध्ये आहे आणि एक आयताकृती आहे।
त्यानंतर छान असं आपल्या ममताताईंकडून घेतलेलं हे स्वामींसाठीचं रॉयल ब्लू आसन, जे स्वामींची छोटी मूर्ती आहे चांदीची, ती अभिषेक केल्यानंतर मी इथे ठेवणार आहे। आणि रॉयल ब्लू कलरवर स्वामी सिल्वर कलरमध्ये इतकं सुंदर दिसतं ना, खूप उठून दिसणार आहे। त्यानंतर आपल्या स्वामींचा हा छान असा रॉयल ब्लू कलरमधला हा सगळा शृंगार, वस्त्र, पगडी, छोटी पगडी, मोठी पगडी, छोटे वस्त्र, छोट्या छोट्या माळा, मोठ्या स्वामींच्या मूर्तीसाठीच्या छान छान अशा या माळा ओविश्री कलेक्शन यांच्याकडून बनवून घेतलेलं हे सगळं साहित्य। त्यानंतर पूजेसाठी महत्त्वाचं काय तर गाईच्या तुपाचे दिवे मला लागतात। एक मी तुळजाभवानी मातेला लावते, एक मी स्वामींना लावणार आहे, एक मेन देवघरात आहे। सो त्यामुळे आणि आरतीसाठी एक्स्ट्रा एक तुपाचा दिवा घेतलेला आहे। त्यानंतर वात, मंत्रपुष्पांजली करण्यासाठी हे फुलांच्या पाकळ्या, स्वामींसाठी पिवळा चंदन आणि एक छान असा चंदन। त्यानंतर इथे धूप घेतलेलं आहे, अगरबत्त्या घेतलेल्या आहेत, अत्तर घेतलेलं आहे हिना अत्तर। आणि मी स्वामी मूर्ती आर्ट यांच्याकडून मागवलेला हा चंदन स्प्रे आहे, केमिकल फ्री हा स्प्रे आहे आणि देवघरात हा स्प्रे मारल्यानंतर वातावरण अजूनच छान होतं। त्यानंतर अभिषेक करण्यासाठी लागणारे फुलं, गुलाबाचे फुलं, गजरे जे मी स्वामींना घालणार आहे, तर ते गजरे वगैरे सगळं काही जे आहे ते मी वेगवेगळ्या छोट्या छोट्या प्लेट्समध्ये काढून घेतलेलं आहे, जेणेकरून त्यावेळी ते इझिली मिळेल। ह्या सगळ्या गोष्टी आधीच मी अरेंज करून घेत असते। जेव्हा माझी मेन देवघराची पूजा झाली की हे सगळी तयारी मी करून घेत असते, जेणेकरून अभिषेक किंवा काही विशेष पूजा करत असताना कुठलीही अडचण येणार नाही आणि पुन्हा पुन्हा उठावं लागणार नाही। तर चला आपण आता स्वामींचं छान असा शृंगार करूया आधी मोठ्या मूर्तीचा। तर मोठ्या मूर्तीला मी अभिषेक करत नाही, फक्त ओल्या कापडाने मी पुसून घेत असते, कारण हे तिथल्या मला दुकानदाराने सांगितलेलं। अक्कलकोटच्या एका शॉपमधून मी ही 1 फूट मूर्ती घेतलेली आहे 12 इंचाची। तर ह्या मूर्तीला कुठल्याही प्रकारचा दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक सांगितलेला नाही आहे। पाण्याचा तरी चालतो, बट दुधाचा अजिबातच सांगितलेला नाही आहे। सो सकाळी मी पाण्याचा अभिषेक करून घेतलेला, त्यानंतर छान पुसून घेतलेलं आणि मग स्वामींना विराजमान केलेलं होतं याने ब्लू कलरच्या आसनावर। सो म्हणून छान असं हे ब्लू कलरचं वस्त्र मी इथे स्वामींना घातलेलं आहे। छानशी पगडी स्वामींना घालणार आहे आणि त्यानंतर ज्या ह्या माळा आपण बनवून घेतलेल्या आहेत ताईंकडून, तर त्या माळासुद्धा मी स्वामींना घालणार आहे। तर अशा पद्धतीने स्वामींचा छान असा शृंगार मी करणार आहे। चला तर मैत्रिणींनो, आता करूयात आपण स्वामींच्या अभिषेकाची तयारी। तर ऑलरेडी मी चौरंग, पाट वगैरे सगळं काही मांडून ठेवलेलं आहे। अभिषेक पात्र मी तिथे ठेवलेलं आहे आणि छान असं आता तिथे सजावट करून दीप प्रज्वलन करून मग आपल्या स्वामींचा अभिषेक करण्यासाठी मी रेडी होणार आहे। तर आधी मी समया ठेवून घेते। समया लावल्यानंतर मग एक जो मेन माझ्या देवघरातला दिवा दिसतोय डाव्या साईडला, तो दिवा मी आधी लावत असते आणि मग मी कुठलीही पूजा जी आहे ती सुरू करत असते। तर मैत्रिणींनो, जाणून घेऊयात गुरुपौर्णिमा म्हणजे काय। तर गुरुपौर्णिमा हा एक धार्मिक सण आहे, जो शैक्षणिक आणि धार्मिक गुरूंना आदरांजली समर्पित करण्याचा दिवस आहे। तर या दिवशी गुरुपूजन करण्यासाठी छान असा एक गुरूंसाठीचा मंत्र उच्चार करून त्या मंत्रानेच आपल्या गुरूंचं पूजन केलं जातं। जो मंत्र आहे, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। तर या पारंपरिक श्लोकाचा मंत्र उच्चार करण्याची पारंपरिक पद्धती आहे।
गुरुपौर्णिमा या दिवसाला व्यास पौर्णिमा असेही संबोधले जाते। तर आपल्याकडे लहानपणापासून आपण बघत आलेलो आहोत, आपल्या शाळेपासून आपण बघत आलेलो आहोत की गुरुपौर्णिमा ही कशी साजरी केली जाते। वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा गुरूंचा आदर करून गुरूंचे पूजन करून साजरी केली जाते। त्यानंतर मैत्रिणींनो, इथे माझी सगळी जी तयारी आहे अभिषेकसाठीची ती झालेली आहे। आता सजावट थोडी राहिलेली होती, तर मग गुलाबाच्या पाकळ्यांनी सिल्वर कलरचे ते जे अभिषेक पात्र आहेत त्यावर रेड कलर छान उठून दिसेल म्हणून गुलाबाच्या पाकळ्यांनी थोडीशी का होईना सजावट मी करून घेतलेली आहे, जेणेकरून स्वामींचा अभिषेक जेव्हा करेल तर अजूनच छान असं मंगलमय प्रसन्न वातावरण होईल आपल्या या देवघरात, संपूर्ण माझ्या घरात। त्यामुळे तर स्वामींची चांदीची जी मूर्ती आहे तिचा मी इथे अभिषेक करणार आहे। अतिशय छान सोप्या सरळ पद्धतीने अभिषेक करणार आहे। सगळ्यात आधी पाण्याने मी अभिषेक घालणार आहे। खूप काही तामझाम आजच्या दिवशी मी करणार नाही आहे। आपल्याला फक्त आपल्या गुरूंचा अभिषेक, आपल्या गुरूंची सेवा या दिवशी आपल्या हातून घडायला पाहिजे एवढंच हवं आहे। आणि ते मी अतिशय छान पद्धतीने, कुठलीही घाई गडबड न करता अतिशय साध्या सोप्या सिंपल पद्धतीने करणार आहे। तर अभिषेक करताना स्वामी स्तवन म्हणायचं आहे किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजापसुद्धा करू शकतात किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्रजाप करू शकतात। तर हा दिवा सकाळपासून चालू होता, तर इथे तो विझलेला आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा दीपप्रज्वलन केलेलं आहे आणि त्यानंतर मग पुन्हा आपला अभिषेक जो आहे तो कंटिन्यू केलेला आहे। तर मैत्रिणींनो, या ठिकाणी आपल्या स्वामींचा, आपल्या गुरूंचा छान पद्धतीने अभिषेक जो आहे तो झालेला आहे। आणि जसं की मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या व्लॉगमध्ये म्हटलेलं की जेव्हा आपण कुठल्याही मूर्तीचा आपण अभिषेक करत असतो, तर अभिषेक करताना त्या मूर्तीमध्ये वेगवेगळे भाव आपल्याला दिसतात। जर आपण खरे भक्त असू, मनापासून कुठलीही पूजा करत असू, तर अभिषेक करताना खूप वेगवेगळे भाव आपल्याला त्या मूर्तीमध्ये दिसत असतात। तसेच मला प्रत्येक वेळी स्वामींचे सुद्धा वेगवेगळे भाव त्यांच्या मूर्तीमध्ये बघायला मिळत असतात। ही मूर्ती तर नवीन आहे, याआधीची जी मूर्ती होती त्या मूर्तीचे तर भरपूर असे अनुभव मी घेतलेले। ह्या मूर्तीचा आता हा 5वा-6वाच अभिषेक असेल। स्वामींच्या प्रकट दिनाच्या वेळी मी स्वामींची चांदीची मूर्ती घेतलेली
आणि त्यानंतर आता हा 5वा-6वा अभिषेक मी स्वामींच्या या मूर्तीवर घालत आहे। तर तुम्ही बघू शकतात स्वामींची मूर्ती अतिशय सुंदर आणि खूप प्रसन्न वाटत होती। सगळं काही झाल्यानंतर जेव्हा आपण शृंगार वगैरे करतो तर मूर्तीमध्ये एक वेगळा जीव आलेला असतो, एक वेगळंच रूप मूर्तीमध्ये उठून दिसत असतं। तर तशा पद्धतीने तर मैत्रिणींनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात मी स्वामींच्या ह्या चांदीच्या मूर्तीला खूप वेळा हे वस्त्र घालण्याचा प्रयत्न केला, बट ते आसन जे आहे त्यातले लोड जे आहे ते खूप जवळ आहे, त्यामुळे ते आसन ते वस्त्र जे आहे ते प्रॉपर वेमध्ये बसत नव्हते। सो त्यामुळे जे मागे तुम्हाला आसन दिसते स्वामींचं रिकामं ब्लू कलरचं देवघराच्या पायऱ्यांवर, तिथे जेव्हा मी स्वामींना विराजमान करेल तेव्हा ते वस्त्र छान दिसेल आणि अगदी परफेक्टली बसेल सुद्धा। तर त्यामुळे त्यानंतर मी पगडी सुद्धा पुन्हा एकदा घालून बघितली की इथे व्यवस्थित बसते का, पण ती विदाऊट वस्त्र फक्त पगडी छान वाटत नव्हती। तर मी विचार केला की फक्त स्वामींनाच मी असंच राहू देते जोपर्यंत या बाहेरच्या आसनावर आहे। जेव्हा स्वामी मंदिरात देवघरात विराजमान होतील तेव्हा त्यांना छान असं वस्त्र वगैरे मी घालेल। तर आता जस्ट अभिषेक झालेला आहे, तर इथे छान असा पिवळ्या चंदनाचा गंध मी स्वामींना लावते। श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करत करत स्वामींना छान असं चंदन लावलेलं आहे, अत्तर लावलेलं आहे। हिना अत्तर या दिवशी मी वापरलं।
त्यानंतर स्वामींचा एक सुंदर असा रांगोळी साचा माझ्याकडे आहे वुडनमध्ये। तर छान अशी रांगोळी काढल्याशिवाय आपली कुठलीही पूजा परिपूर्ण होत नसते। सो त्यामुळे स्वामींची सुंदर अशी रांगोळी मी या ठिकाणी काढलेली आहे। आणि मैत्रिणींनो, रांगोळी साच्यांचा सेपरेट असा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, प्लीज चॅनलवर जाऊन चेक करा। भरपूर अशा रांगोळी साच्यांसाठी कमेंट्स येत आहेत, तर ऑलरेडी मी व्हिडिओ जो आहे तो अपलोड केलेला आहे, सो तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा व्हिडिओ। तर खूप सोप्या पद्धतीने रांगोळी काढली जाते या वुडन साच्यांनी आणि अतिशय रेखीव, अतिशय बारीक डिझाईन असल्यामुळे ते अजूनच छान आणि सुंदर वाटत असतं। तर माझ्याकडे ना हे जे पाट आहे हे पोळ्यांचं पाट होतं, ज्याला मी कलर देऊन घेतलेला आहे आणि त्यावर मग मी ह्या रांगोळ्या वगैरे काढत असते। तर कुठलीही रांगोळी जी आहे ती कोरी सोडायची नसते, त्यावर हळदी कुंकू हे वाहिलं गेलंच पाहिजे। सो इथे मी हळदी कुंकू वाहते आणि त्यानंतर मग आपली जी पूजा आहे, आरती वगैरे झाल्यानंतर सगळं काही संपन्न होणार आहे। तर या ठिकाणी माझे जे हस्बंड आहेत ते बाहेर गेलेले, ते आल्यानंतर आम्ही दोघांनी छान अशी आरती केली स्वामींची। छान असं तिघंजण बसून स्वामींची आरती वगैरे केली आणि आरतीला बसलं की पुन्हा पुन्हा उठता येत नाही, सो त्यामुळे आरतीचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे शूट केलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने स्वामींचं रूप, स्वामींचा जो फायनल लुक तुम्ही म्हणू शकतात, अशा पद्धतीने दिसत होता। कारण ब्लू कलरचं वस्त्र आहे म्हणून व्हाईट कलरची मी माळ इथे स्वामींना घातलेली। तर आजचं जी पूजा आहे, देवघर आहे, अशा पद्धतीने अतिशय सुंदर, मंगलमय आणि प्रसन्न वाटत होतं। अतिशय मन भारावून टाकेल अशी आजची ही पूजा, असं सगळं काही होतं। तुम्हाला कशी वाटली पूजा कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका। तुमच्या कमेंट खूप छान, खूप पॉझिटिव्ह कमेंट येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये। सगळ्या मैत्रिणी भरभरून प्रेम देत आहेत, खूप छान वाटतं। अतिशय मन भरून येतं की माझी जी मेहनत आहे ती कुठेतरी कामाला येते आणि कुठेतरी मला त्याची पोचपावती तुम्ही लोक तुमच्या व्ह्यूज थ्रू, कमेंट थ्रू, लाईक्स थ्रू देत आहात।